नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. जसं की तुम्ही थंबनेलला बघत असाल, राज्यातील ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदाचं एकत्रीकरण झालेलं आहे. आता पदाचं एकत्रीकरण झाल्यानंतर स्केल काय असणार आहे, नेमकं कामं कोणती असणार आहे, त्याचबरोबर सोबतच हे दोन पद धारण करणाऱ्या व्यक्तीला BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ज्यांना आपण म्हणतो, गट विकास अधिकारी या पदाचा लाभ कधी मिळणार आहे, त्याचबरोबर वेतन श्रेणी काय असणार आहे, या सर्व गोष्टी काय आज आपण इथे डिस्कस करेल. मी रिक्वेस्ट करेल, भविष्यात तुम्ही या पदाची तयारी करत असाल किंवा या पदाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करत असाल, तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. फक्त काही मिनिटं आपण घेऊया, 2 ते 3 मिनिटं. बघा, यामध्ये नवीन शासनाचा निर्णय आला आणि शासनाचा निर्णय का आलेला आहे माझ्या मित्रांनो, तर शासनाचा निर्णय आलेला आहे 24 सप्टेंबर 2024 रोजी. शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून ग्रामपंचायत अधिकारी बनवण्यात येत आहे. म्हणजेच काय, ग्रामसेवक प्लस ग्रामविकास अधिकारी हे काय बनले, आता ग्रामपंचायत अधिकारी बनलेले आहेत. ठीक आहे. ग्रामविकास शासन निर्णय क्रमांक हा बघू शकता तुम्ही. ग्रामविकास व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांच्या जोडणारे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे काम महत्त्वाचे व घटक आहेत. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायती सचिव व ग्रामसभेचे पदसिद्ध सचिव, मी ह्या गोष्टी वाचतोय. तर हे दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्णय करण्याबाबत वाचा येथील शासन निर्णयाद्वारे तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालानुसार अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या पदाचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी असा ग्रामपंचायत अधिकारी असे नामविधान करण्यात बाब शासनाच्या विचाराधीन होते असं म्हटलेलं आहे. आता वेतन श्रेणी काय असते त्याच्यासाठी पाहून घ्या. शासन निर्णयात ठरलेलं S8 ओके. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकाऱ्याला S12 ही दोन्ही पदे एकत्रित करून आता S8 25,500 ते 81,100 हे वेतन श्रेणीतील ग्रामसेवक मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामविधान ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येत आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, 3 नंबरचा पॅराग्राफ, ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवा अंतर्गत आशाश्वित योजनेअंतर्गत 10 वर्षाचा सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी होईल. म्हणजे 10 वर्षाची तुमची सेवा झाली की तुम्हाला विस्तार अधिकारी BDO बनता येणार आहे आणि त्यांचा S14 स्केल असणार आहे, क्लास 2. ठीक आहे. 20 वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी सुद्धा बनेल आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर तिसरा गट लाभ विकास अधिकारी. म्हणजेच पहा, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या दोन्ही पदाचं नाव काय झालं, ग्रामपंचायत अधिकारी झालं. सुरुवातीला 10 वर्षे ड्युटी केल्यानंतर काय नाव बनेल, विस्तार अधिकारी. ठीक आहे. त्यानंतर 20 वर्षाच्या ड्युटीनंतर दुसरा लाभ काय बनेल, सहाय्यक गट विकास अधिकारी. आणि 30 वर्षाची ड्युटी झाल्यानंतर काय बनेल, तिसरा विकास अधिकारी. इतक्या साऱ्या गोष्टी इथं तुम्हाला क्लिअरली समजल्या. याचबरोबर पाहू शकता, ग्रामपंचायत अधिकारी या पदांच्या पदोन्नती साखळीमध्ये सुधारित होत असल्याने शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित पदोन्नती साखळीनुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अशा प्रकारे असणार आहे. तर तुम्ही या सर्व गोष्टी तुम्ही GRच्या माध्यमातून पाहिल्या असेल. भरपूर सारे मुलं ग्रामसेवकची तयारी करण्यासाठी इच्छुक असतात की मला ग्रामसेवक बनायचं आहे, तर त्यांना आता ग्रामसेवक नाही तर ग्रामपंचायत अधिकारी बनता येणार आहे डायरेक्टली. आणि वेतन श्रेणीसुद्धा बघितली, 10 वर्षानंतर BDO बनता येणार आहे. त्यानंतर 30 वर्षानंतर सुद्धा डायरेक्ट अधिकारी, मोठे अधिकारी बनता येणार आहे. तर या सर्व गोष्टी इथं सांगण्याचा प्रयत्न होता. मी रिक्वेस्ट करेल, स्पर्धा परीक्षा सर्वात जलद अचूक अपडेट करता चॅनलशी जुळून राहा. थँक्यू सो मच.